नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. अजयने समोर बघितलं तर समोर मुली बसलेल्या होत्या. ती मुली त्याच्याकडे पाहत पुरी लाटीत होत्या आणि खूपच हसत सुद्धा होत्या. अजय आता उठून त्या मुलींकडे गेला. अजय आता मुलीपाशी गेल्यानंतर म्हणला, मला प्रेमात पाडायचा प्रयत्न करू नका, कारण मी सिंगल आहे आणि माझी आधीच बुकिंगसुद्धा झालेली आहे. आता अजयकडे त्यातलीच एक मुलगी खूपच टक लावून पाहत होती. अजयसुद्धा आपल्या केसांना वळण लावीत होता. त्याने आता अजयला त्याचा हात धरून हलवले. आदित्य अजयला म्हणाला, वेदिकाचे लग्न होणार आहे. तू तिच्याशी असं वागणं बरं नाही. आता अजय म्हणाला, माझ्या वेदिकाचं लग्न हे तर शक्यच नाही. आता अजयच्या चेहऱ्याचा रंग खूपच उडालेला होता. तो आदित्यला म्हणाला, तिचं लग्न होणार आहे का? तू तिच्याशी रोज भेटत आहेस का? थोड्यात आता आदित्य म्हणाला, मी तिला रोज फोन करतो, पण आजकाल ती फोनसुद्धा उचलत नाही. थोड्यात आता अजय आदित्यला म्हणाला, मला तर समजलं आहे की तिचे आई-वडील तिची इच्छा न जाणवताच तिचे कुठेतरी लग्न लावून देणार आहेत म्हणून. मी ती नोकरीसुद्धा सोडणार आहे, कारण तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांना कुणालाही नोकरी करावी असं वाटणार नाही. आता अजय आदित्यला म्हणाला, मी तिच्या घरच्यांशी बोलन आणि म्हणेल काही दिवस ते लग्न थांबवा. भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या.